दादा हो, तंत्रात वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच व्हिडिओ आपण बरेच औषधी आपण या आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. ही सुद्धा आज एक तुम्हाला तशीच औषधी दाखवणार आहे जिला तंत्रामध्ये वापरल्या जातं. पण याला कुठल्या तंत्राची गरज नाही, कुठल्या मंत्राची गरज नाही. भावनो, हे तर एक विज्ञान आहे. हा या वनस्पतीचा गुणधर्म आहे, तुम्हाला या मी व्हिडिओच्या माध्यमातून पटवून देणार आहे. कारण ही एक अशी वनस्पती आहे की जर एवढी काडीची ही मुळी जर आपण एखाद्या 1000 लिटर दुधाच्या टाकीजवळ जरी नेऊन टाकली तरी 1000 लिटर दूध खराब करण्याची ताकद या वनस्पतीमध्ये अशी वनस्पती आहे. ही एवढीशी काडी, 2 बोटाची काडी, ही 1000 ते 1500 लिटर दूध खराब करू शकते. हा या वनस्पतीचा गुणधर्म आहे, हा तंत्र नाही आहे. या वनस्पती काही चुकीच्या लोकांच्या हातात पडल्यामुळे याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला गेला. तिने वापर केल्यामुळं याचे परिणाम बऱ्याच मुख्य जनावरांना भोगावे लागलेत. हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो भावांनो की लोकांना अजूनही असं वाटतं की आपल्या जनावर आटायला लागलं, काही दूध देत नाही, वासरं बिमार पडतात किंवा जे लहान लहान जे बाळं असतात जनावरांची ते बिमार पडतात. ही वनस्पती आहे भावांनो, ही चुकीच्या लोकांच्या हातात पडली आणि त्यांनी याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला. हे जे दुधाळ जनावर आहेत, जे जनलेले जनावर आहेत, जे दूध देतात, अशा जनावरांच्या कोठ्यात नेऊन या वनस्पती टाकल्यामुळे त्या जनावराचं दूध नासलं आणि ते नासलेलं दूध त्या पिलानं पिल्यामुळं ते पिलं मरून गेले. अशा काही घटना या वनस्पतीच्या माध्यमातून झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मला याचं नाव उजागर करता येणार नाही किंवा समोर सांगता येणार नाही, पण तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवतोय की तुम्हाला या गोष्टी माहीत व्हाव्या. या निसर्गामध्ये बरेच रहस्य आहेत असे. ही एक अशीच वनस्पती आहे, त्यातलीच एक वनस्पती आहे. यापूर्वी बऱ्याच लोकांना या वनस्पती माहिती होत्या, आजही आहे तर माहिती आहेत, पण ह्या वनस्पती तुम्हाला कोणी सांगणार नाही. याचे परिणाम नष्ट करण्यासाठी सुद्धा दुसऱ्या वनस्पतीचा वापर केला जातो. हे मला या वनस्पतीहून समजलं होतं. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ही जादू नाही, एक विज्ञान आहे. दुसऱ्या अशा काही वनस्पती येतात की जे हिचा प्रभाव नष्ट करू शकतात. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे टाकतोय. मला काही सोबत न्यायचं नाही दादांनो, त्या वनस्पती मी तुम्हाला सांगणारच आहे. पण हे मला सांगायसारखं नाही आहे, त्याच्यामुळे याचं नाव उजागर करता येणार नाही किंवा सांगता येणार नाही. याचा दुरुपयोग होऊ शकतो. जनावरांच काय, पण भावांनो, माणसावर सुद्धा या वनस्पतींचा वापर केला गेला आहे. ज्या बाया डिलेव्हरी झालेली, ज्या बायाची रूम असायची, त्या रूममध्ये काही मूर्खांनी या काड्या नेऊन टाकलेल्या आहेत. तुम्हाला काय सांगावं. अशा पद्धतीने या वनस्पतीचा वापर केला गेला आहे. पण आज त्यांचे हाल असे आहेत ना, अशी कंडिशनमध्ये आहेत भावांनो की कुत्री हाल खात नाही आहेत त्या लोकांचे. हे माझ्या समोरचे प्रयोग आहेत आणि मी तुम्हाला सांगतोय की जर वाईट करसाल तर वाईटच होणार आहे. या वनस्पतीचा वाईट कामासाठी वापर केला काही लोकांनी. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो की तुम्हाला या गोष्टी माहीत व्हाव्या. हे तंत्र नसते भावांनो, हे सगळ्या ज्या काही हे तांत्रिक गोष्टी आहेत ना, या गोष्टीचे हे वनस्पतीचे गुणधर्मच आहेत. पण याला तांत्रिक नावाखाली याला काहीतरी तंत्राचा आधार घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न याच्यातून केला गेलेला आहे. वास्तविक पाहता हा या वनस्पतीचा गुणधर्म आहे. ही दुधाच्या जवळ जरी नेऊन टाकले तुम्ही तरी दुधाला खराब करू शकते. तर भावांनो, मी दिलीप गवई, पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आज या वनस्पतीची बद्दल माहिती दिली. जेणेकरून कोणाला हिचे नावं माहीत असतील तरी कमेंट करू नका, नाव प्रसारित करू नका, नावाचा प्रचार करू नका. आणि वनस्पती इथं दबली, हिला इथंच दबू द्या, हिचं नाव इथंच राहू द्या. कारण हिच्यामध्ये चांगले गुणधर्म कुठलेच नाही आहेत. ही तर मी तरी म्हणतो अशी जवळ बाळगली तरी हिच्यापासून काही नुकसान होऊ शकतं माणसाला. ही जवळ किंवा घरात ठेवण्यासारखी सुद्धा नाही. आज जंगलात आलो, तुम्ही मग बघू शकता, जंगलात मला ही वनस्पती दिसली आहे. म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. म्हटलं चला तुम्हाला तरी माहीत व्हावं कमीत कमी. पण याच्यावर एक तोड असतो भावनो, मी तो तोड काही तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जास्तीत जास्त पाहिल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की याचा मी तोडगाही तुम्हाला सांगतो की या वनस्पतीचा प्रभाव कसा नष्ट होतो. हा याच्यासाठी कोणती वनस्पती वापरल्या जाते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगतोय. हा व्हिडिओ जर तुम्ही 50,000 लोकांपर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचवला भावनो, तर तुम्हाला मी याच्यावरचा तोडगा सांगणार आहे. कारण या वनस्पती तुम्हाला कोणी सांगणार नाही. याचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो पण सांगत कोणीच नाही आहे. तुम्हाला याच्यावरचा तोडगा नक्की सांगणार आहे. फक्त 50,000 लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवा, तुम्हाला याच्यावरचा तोडगा मी सांगतोय. तुम्हाला कुठल्या मंत्रिकाला, कुठल्या तांत्रिकाला काहीही पैसे देऊन कुठली विधी करवायचा किंवा कुठलाही जादूटोणा करण्याची गरज नाही. तुम्ही जर ती नुसती वनस्पती याच्या जवळ आणून टाकली तरी हिचा प्रभाव नष्ट होतो. तर भावांनो, मी दिलीप गवई, पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आज या वनस्पतीची ओळख करून दिली. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा,